हाय रॉयल ऑडियन्स, वेलकम टू माय चॅनल रुपल रॉयल किचनमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज मी दाखवणार आहे चना डाळ उडदाच्या डाळीची मिक्स भाजी। ही भाजी झणझणीत चमचमीत असते, चवीला अप्रतिम लागते। जर घरी भाजी करण्यासाठी काही नसेल त्यावेळेस हा ऑप्शन खूप छान आहे। आणि आता श्रावण महिनाही चालू आहे, आपण नॉनव्हेज नाही खाऊ शकत, तर त्यावेळेस हा ऑप्शन खूप छान आहे। काहीतरी चमचमीत खायचं आहे तर तुम्ही ही भाजी करू शकता। तर चला रेसिपी पाहूया। इथे मी 1 वाटी उडदाची डाळ, 2 चमचे चना डाळ असं प्रमाण घेतलेलं आहे। डाळी स्वच्छ धुवून त्या कुकरला शिजवून घ्यायच्या आहेत। कुकरमध्ये मी 2.5 वाटी पाणी टाकून 3 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत। डाळी या ओव्हरकुक व्हायला नको, त्या 80% शिजलेल्या हवेत। तर अशा प्रकारे मी डाळी शिजवून घेतलेल्या आहेत। आता मसाल्याची तयारी करून घेऊया। इथे मी गॅसवरती तवा ठेवला आहे। तवा गरम झाल्यावरती अर्धा चमचा तेल टाकून 1 वाटी बारीक चिरलेला कांदा छान सोनेरी होईपर्यंत परतून घेतला आहे। त्यानंतर अर्धा वाटी खोबरं व्यवस्थित छान सोनेरी होईपर्यंत परतून घेतलेलं आहे। त्यानंतर वाटण्यासाठी लागणारं साहित्य मी इथे दाखवलेलं आहे। अद्रक, लसूण, कोथिंबीर, फ्राय केलेला कांदा, फ्राय केलेलं खोबरं। तर याचं छान व्यवस्थित वाटण करून घेऊया। तुम्ही पाहू शकता या प्रकारे मी थोडंसं पाणी वगैरे टाकून वाटण तयार करून घेतलेलं आहे। इथे मी गॅसवरती कढई ठेवली आहे। कढईमध्ये 3 चमचे तेल टाकले आहे। तेल गरम झाल्यावरती त्यामध्ये आपण तयार केलेले वाटण टाकायचे। वाटण छान व्यवस्थित परतून घ्यायचे तेलामध्ये। त्यामध्ये 1 चमचा हळद पावडर, 2 चमचे लाल चटणी पावडर, 1 चमचा घरचा पारंपरिक काळा मसाला आणि 2 चमचे किचन किंग गरम मसाला। हे सगळं मिश्रण व्यवस्थित तेलात परतून घ्यायचे। थोडंसं पाणी टाकून छान मसाला व्यवस्थित होऊ द्यायचा। तेल सुटल्यावरती त्यामध्ये आपण शिजवलेली डाळ ॲड करायची आणि ती पण छान व्यवस्थित तेलात परतून घ्यायची। आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकायचे आणि पाण्याला उकळी आली की त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं। मसाल्यामध्ये मी घरचा काळा मसाला वापरला आहे, त्यामुळे मी धना पावडर आणि जिरा पावडर वापरली नाहीये। तुम्ही वापरू शकता जर काळा मसाला अवेलेबल नसेल तर, पण शक्यतो काळा मसाला यूज करा। खूप छान भाजीचा सुगंध येतो, स्वाद पण खूप छान येतो, भाजी एकदम चमचमीत आणि झणझणीत होते। तर माझा जर व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। थँक्यू सो मच।